क्रोधिया विश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा सिनवू नये। तस त्या असणाऱ्या विदुर काकाचं बोलणं दुर्योधनाला पटलं नाही। दुर्योधन बोलला, निघून गेले, युद्ध झालं। आपण काल कथा भाग बराचसा ऐकला। त्यानंतर राजा धृतराष्ट्राला पुन्हा सांगितलं, राजा आता इथं राहण्यात अर्थ नाही, कारण ज्यांच्यासाठी तू युद्ध केलं होतस ते सगळे तुला सोडून गेले आणि जे तुला सांभाळतात ते राजे धर्म आहे। राजा धर्मानं खूप आदर आतिथ्य करायचं चुलतीचं, पण कधी कधी जेवत असताना मात्र भीमदादानं कधी कधी आडवं बोलावं आणि त्यावेळेला राजा धृतराष्ट्राला वाईट वाटत होत, पण नाही विलाज आहे, वेळ निघून गेलेली आहे। म्हणून वेळेच्या अगोदर माणसानं आपला हिताचं कार्य साधून घ्यावं। वेळ निघून गेल्यावर पुन्हा ती मोडली घडी पुन्हा नये। कालचा दिवस आज काही केल्यानं येणार नाहीये आणि म्हणून राजा धृतराष्ट्राला आता फक्त पश्चाताप शिल्लक राहिलेला होता आणि म्हणून शेवटी एक दिवस राजा धृतराष्ट्राला सुद्धा विदुर काकानं सांगितलं आणि त्या दिवशी त्यांनी हस्तिनापूर सोडलं, वनामध्ये नामचिंतन करण्याकरता निघून गेले। आणि आमचे विदुर काकाही निघून गेले। ते गेले ते गंगाद्वारच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्यांना असणार मैत्रेय ऋषीचा समागम घडला। तसा त्या अगोदर त्यांच्याने उद्धव महाराजांची भेट झाली। काही कथा भाग उद्धव महाराजांनी त्यांना सांगितला, कारण ही असणारी जी विभूती आहे, विदुर काकाचा जर आपण विचार केला तर विदुर काका एवढा विद्वान, विदुर काका एवढा भाग्यवान आणि विदुर काका एवढा पुण्यवान माणूस, ही व्यक्ती आपल्याला दुर्मिळ आहे। का तर प्रत्येक माणूस साधना करू लागलेला आहे, पण ती कशासाठी करायला लागलेला आहे की आपल्याला कमीत कमी मरण तरी चांगलं